अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलताना विरोधकांचा गदारोळ। प्रत्येक गोष्टीत राजकारण नको, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं तर शेरोशायरीतूनही प्रत्युत्तर। देशात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता, अमेरिकेचा हवाला देत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। ठाणे पालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा 50-50चा फॉर्म्युला, धनुष्यबाणावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार, मुंबईतही 50-50च्या मागणीसाठी शिवसेना आग्रही, सूत्रांची माहिती। अधिवेशन फक्त लक्षवेधी मांडण्यासाठी, विदर्भाच्या लोकांना न्याय देण्याची घोषणा नाही, भास्कर जाधवांनी व्यक्त केली नाराजी। नागपूरच्या रेशीम बागेत आज संघाचं बौद्धिक, भाजप शिवसेना आमदारांसह शिंदेंची उपस्थिती, अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित। तपोवनमधील वृक्षतोडीवर इम्तियाज जलील यांचा विरोध, धर्माच्या नावाखाली हजारो झाडं कापली जात आहेत, कुंभमेळ्याला इतका निधी देण्याची गरज काय, जलील यांचा सवाल। माजी मुख्यमंत्र्यांना बालिश विधान शोभत नाही, ज्यांचं राजकीय अस्तित्व स्थिर नाही ते पंतप्रधानांवर बोलतायत, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर आशिष शेलारांची टीका। सांगली महापालिका निवडणूक ताकदीनं लढणार, विशाल पाटलांच्या नेतृत्वात निवडणूक लढू, काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची माहिती। विरोधी पक्षनेते पदावरून फडणवीसांवर पृथ्वीराज चव्हाणांची टीका, विरोधी पक्षनेते पद द्यायचं नसेल तर त्यांनी सांगावं, उगाच फडणवीसांनी नाटकं करू नये, चव्हाणांचा हल्ला। ओबीसी नेते मंगेश ससाणेंच्या गाडीवर हल्ला, बीड माजलगावात हल्ला झाल्याची माहिती, धारूर पोलीस ठाण्यात तक्रार। डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलिसांकडून 450 पानांचं आरोपपत्र दाखल। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये भाजपची कठोर कारवाई, पक्षशिस्त मोडणाऱ्या 16 बंडखोरांचं 6 वर्षांसाठी निलंबन। बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, संगमनेरच्या जवळे कडलक गावातील घटना, चिमुकल्याचे नातेवाईक ग्रामस्थ आक्रमक। केरळमधील स्थानिक निवडणुकीत भाजपाचं ऐतिहासिक यश, अहिल्यानगर शहरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। 40 गावातील सीसीआय केंद्रावर 1336 क्विंटल कापसाची खरेदी, कापूस खरेदीची मर्यादा वाढवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, 2000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी केली केंद्रावर सीसीआय नोंदणी। रत्नागिरीत शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या समीर नार्वेकरला गुंतवणूकदारांनी दिला चोप। उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी येतात, फोटो काढून जातात, 6 वर्षात ठाकरेंनी एकही प्रश्न मांडला असेल तर राजीनामा देईल, प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। लवकरच राज्यात क्रीडा जगतासाठी कायदा करणार, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा। लोकलच्या 3ही मार्गावर आज मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत लोकल वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचे होणार हाल। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत, मेस्सीचं मुंबईत भव्य स्वागत करणार।